शेतकऱ्याच्या दावणीला जे 3-3 कोहिनूर हिरे लागल्यात, त्याच्यानंतर सुमित भाऊंनी एक विक्रमी खरेदी केली चिमण्याची. सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो. आणि या 4 भावांना एक चांगला व्यक्तिमत्व सुद्धा भेटला नंदी सोबत. त्याच्यानंतर आम्ही सगळे तर आहेतच. आनंद वाटतं का एक मुस्लिम कुटुंब आणि आपल्या महादेवाच्या नंदीची एवढी सेवा करतो आणि त्या सेवाचा चांगल्या रीतीने त्यांना मेवा सुद्धा भेटलेला आहे. खूप आनंद वाटतो. आज खरं तर चिमण्या आणि मथुर पळणार होता. म्हणजे याच्या एक आमचा भरपूर दिवसापासून चाललेला नियोजन आहे का नाही जाकीर भाई आहे का नाही. आमचा कॉल चालू होता पण मी कोणाशी बोलतो तेच माहित नाही अजूनपर्यंत मला. मी कोणाशी फोन करतो कोणाशी बोलतो ते माहिती नाही मला. पण मी सांगत होतो का आपण चिमण्याने हा करू. राजाचं पण पहिल्याचं भरपूर दिवसापासून चालूच होता पण अक्षरशः चिमण्याचं आधीच नियोजन झालं होतं. शब्द गेलं होतं त्यांचं. मग त्यांनी सांगितलं राजा आणि आपण पळूया. म्हणजे त्यांनी पण त्यांचं मन मोठं करून आज बघा त्याने पाखऱ्याला सम्राट दिला, राजाला मथुर दिला, चिमण्याला अजून एक नंदी दिला. म्हणजे प्रत्येकाचे संबंध व्यक्तिगत चांगले राहतात आणि प्रत्येकाचे बैल पळणार आहेत, प्रत्येकाचे नंदी पळणार आहेत. नंदी सोबत संबंध पण राहतात. आज त्यांच्या गाड्या घरच्याच गाड्या नंबरात राहतात पण त्यांनी घरच्या गाड्या न पळवता प्रत्येकाला मान सन्मान दिला. कारण की बघा हे नामचीन जे बैल येतात सांगायला गेलो इतिहासामध्ये नोंद होतील यांच्या. आताच्या डेटला बक्कासूर झाला, मथुर झाला, म्हणजे 5-5, 6-6 वर्ष हे नंदी पळणार आहेत. यांच्यामध्ये एकीकडे तरी पळायला पाहिजे ज्याचा पळतोय त्याचा. म्हणजे असं काय आम्ही काय मोठेपणा करत नाहीये का आमचे नंदी, पण एक आठवण राहते बाबा राजा मथुर मध्ये पळाला ना. प्रत्येक मालकाची इच्छा असते ज्याचा चांगला पळतो त्याच्यामध्ये पळायची.